खासदार सुनेत्रा पवार संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं। अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्या घरी हा कार्यक्रम पार पडला होता। याबाबत अजित पवारांना विचारलं असता माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते याची मिनिट टू मिनिट माहिती मला नसते असं म्हणत त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडले। अजित पवार यांनी नागपूरमधील रेशीम बागेत जाणं टाळलं होतं, मात्र आता त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्यानं मोठी चर्चा रंगलेली आहे। समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या, कंगना रनौत यांनी त्यांच्या घरची बैठक बोलावली। मी विचारतो, मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे, मी आता विचारतो का ग कुठे गेली होती काय? खरंच ना, मला म्हणजे कधी कधी माझं एकच म्हणते, अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला RSSची भूमिका काय हे कुठेतरी त्यांना जाणून घ्यावं। त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा OBC आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी RSSच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल, एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील, मग ही दुटप्पी भूमिका आहे। मिस्टर रोहित पवार, खासदार सुनेत्रा वहिनी यांनी त्यांच्या सहकारी खासदार कंगना रनौत यांच्या घरी निवासस्थानी ही घेतलेली भेट ही एक स्नेह भेट होती, एक सहकारी भगिनीची मैत्रिणीची भेट होती। आता कंगना रनौतच्या घरी कोणाची बैठक होती, कोण बसले होते याच्याशी सुनेत्रा वहिनी यांचा कोणताही संबंध नाही।